नमस्कार मित्रांनो, मानदेशातील पक्षी या अंतर्गत आज आपण नीलकंठ किंवा नीलपंख पक्षाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। भारतात सापडणारा हा पक्षी ज्याला तास, टटास किंवा चास असंही म्हटलं जातं, त्याला इंग्रजीमध्ये इंडियन रोलर किंवा ब्ल्यू जाय असंही संबोधलं जातं। भारतीय नीलपंख किंवा नीलकंठ पक्षी हा रोलर कुळातला पक्षी आहे। हा सर्वत्र आढळून येणारा पक्षी असून दक्षिणी आशियाई देशातही त्याचे वास्तव्य आढळते। इराक, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड यासारख्या देशांमध्ये त्याचे वास्तव्य आहे। तसं पाहिलं तर नीलकंठ हा पक्षी कधी थव्याने पाहायला मिळत नाही। हा एकटा दुकटा दिसणारा पक्षी आहे। हा स्थानिक पक्षी असून खुल्या मैदानी भागात, पानगळीच्या जंगलात, शेताच्या जवळ, रस्त्याच्या कडेने असलेल्या विद्युत तारावर आपल्या तासनतास बसलेला दिसतो। तसं पाहिलं तर नीलकंठ पक्षाच्या बाबत भारतात अनेक श्रद्धा व अंधश्रद्धा आहेत। काही लोक नीलकंठ पक्षाचे दर्शन शुभ मानतात, तर काही ठिकाणी या नीलकंठ पक्षाचे दर्शन अशुभ मानले जाते। आता पहा, पश्चिम बंगालमध्ये ग्रामीण भागात विजयादशमीच्या दिवशी तास पक्षाचे दर्शन होणे हे शुभ मानले जाते। आपल्यास माहिती आहे की तानाजी मालुसरे यांचा एक पोवाडा आहे, गड आला पण सिंह गेला। या पोवाड्यामध्ये तानाजी मालुसरे कोंढाणा किल्ला सर करण्यासाठी जात असताना त्यांच्या वाटेत तास नावाचा पक्षी आडवा गेला असा उल्लेख आढळून येतो। हा तास पक्षी म्हणजे हाच भारतीय नीलपंख। तानाजी मालुसरेने हा अपशकुन समजला गेला होता आणि कोंढाणा किल्ला जिंकला, पण तानाजी मालुसरे सारखा एक लढवय्या सेनापती गेला होता। रामायणात सुद्धा याचे दाखले दिसतात। रामायणात जेव्हा राम हा रावणाचा वध करण्यासाठी निघालेला असतो, त्यावेळी रामाला तास पक्षाचे दर्शन घडलेले असते आणि तास पक्षाचा उल्लेख या रामायणामध्ये सुद्धा आढळून येतो। प्रभू रामचंद्र जेव्हा लंकेला रावणाशी युद्ध करण्यासाठी निघालेले असतात, तेव्हा त्यांना तास पक्षाचं दर्शन घडलेलं होतं आणि आपणास माहिती आहे की प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला होता। अशा अनेक घटनांचा मधून नीलकंठ पक्षाच्या बद्दल काही समज आणि काही गैरसमज, श्रद्धा आणि अंधश्रद्धा जोडलेले आपणास पाहायला मिळतात आणि म्हणून नीलकंठ पक्षाला हिंदू धर्मामध्ये अनेक ठिकाणी अतिशय शुभ मानलेला आहे। महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारा नीलकंठ हा पक्षी मध्यम आकाराचा असतो। त्याचा पिसारा निळसर असतो आणि हवेत उडताना त्याच्या पंखाच्या विविध छटा आपणास पाहावयास मिळतात। नीलकंठ पक्षाची छाती आणि गळा अगदी निळा असल्यामुळे त्याला काही ठिकाणी शंकर म्हणून ओळखले जाते आणि त्यामुळेच त्याला पवित्र मानले जाते। पंख व शेपूट गडद निळे असतात। पाठीचा रंग तपकिरी असतो। चोच फिकट काळ्या रंगाची असते। आपण जर खाद्य जाणून घेतलं तर नीलकंठ हा पक्षी कीटक भक्षी आहे। तसेच तो मोठ्या प्रमाणावर बेडूक, पाली, सरडे सुद्धा खातो आणि विशेष म्हणजे उंदरांचा बंदोबस्त चांगल्या पद्धतीने करतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं नीलकंठ हा पक्षी शेतकऱ्याचा मित्र आहे। नीलकंठ पक्षी एक विशिष्ट आवाजामध्ये चॅक 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 ओरडत असतो किंवा कधी कधी घुमणारा हुप हुप असा आवाज करतो। त्याच्या आवाजाने त्याचे अस्तित्व त्याच्या जातभाईंना प्रदर्शित होते। आता विणीच्या हंगामाबद्दल बोलायचं झालं तर नीलकंठ पक्षाचा विणीचा हंगाम मार्च ते जुलै असतो आणि या काळामध्ये नीलकंठ नर आणि मादी दोघे मिळून एक घरटे बनवतात आणि घरटे झाडाच्या डोलीमध्ये किंवा भिंतीतील छिद्रामध्ये सुद्धा बनवतात। एका वेळी मादी 4 ते 5 चमकदार पांढऱ्या रंगाची अंडी देते। नर आणि मादी दोघेही अंडे उगवण्याचे काम करतात आणि पिली उडण्यायोग्य होईपर्यंत त्यांचा सांभाळ आणि संगोपन करतात। आता आपल्याला माहित असेल की नीलकंठ हा पक्षी अनेक राज्यांचा राज्य पक्षी मानला आहे, जसे की ओरिसा, आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक आणि तेलंगणा राज्याचा हा राज्य पक्षी आहे। त्यामुळे नीलकंठ हा अनेक राज्यामध्ये शुभ मानलेला आहे। तर आज आपण मित्रांनो, आपल्याला जर माहिती आवडली असेल
तर नक्कीच आपल्या मित्रांशी किंवा पक्षीप्रेमींशी शेअर करा. आणि माझ्या या चॅनलवरती पहिल्यांदाच असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या पुढील व्हिडिओसाठी वाट पहा. आपल्या काही सूचना असतील तर जरूर मला शेअर करा. मी त्याबद्दल आपणास प्रश्नाची उत्तरे देईन. धन्यवाद.